किंवा त्या निवडीला मग अर्थ आहे का, हा त्यांचा सवाल आहे. खरं आणि त्याच अनुषंगाने जसं प्रशांत तू सांगतोयस पुन्हा एकदा एकतर पक्षाचा सर्वाधिकार जो आहे तो एकच व्यक्ती ठरवू शकत नाही, एकाधिकारशाही चालणार नाही अशाच आशयाचं तिकडे आर्ग्युमेंट दिसतंय. दुसरी गोष्ट म्हणजे आमदार खासदारांची संख्या आणि आतापर्यंत नेमकं काय काय आर्ग्युमेंट झालंय अजित पवार गटाचं ते आपण बघतोय. आमच्याकडे 1.5 लाखाहून अधिक शपथपत्र आहेत असं आज पुन्हा एकदा अजित पवार गटाने सांगितलेलं आहे. आणि शरद पवार आपल्या घराप्रमाणे पक्ष चालवत होते असा अजित पवार गटाचा एक मोठा दावा पाहायला मिळतोय. गेल्या वेळी देखील अजित पवार गटाने दावा केला होता की आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, निर्णय घेतात आणि आजही हे आर्ग्युमेंट होताना पाहायला मिळते. घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते. प्रशांत, गेल्या वेळेसारखंच यावेळीही पुन्हा एकदा शरद पवारांवर हा ठपका ठेवण्यात आलाय. घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते असा दावा आहे अजित पवार गटाचा. अश्विन, प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? हो हो प्रशांत, आता एक मोठा दावा समोर येतोय. शरद पवारांसंदर्भात घर चालवल्याप्रमाणे पवार पक्ष चालवत होते असं अजित पवार गटाने दावा केलाय, युक्तिवाद केलाय तिकडे. साहजिक आहे की एकाधिकारशाही जी आहे ती दाखवण्यासाठी असे आरोप जे आहेत ते केले जात आहेत आणि वारंवार हे सांगितलं जात आहे की नियमानुसार नियुक्त्या ज्या आहेत ते या ठिकाणी होत नव्हत्या आणि त्यामुळं त्याच धर्तीवरती हे आर्ग्युमेंट होताना दिसतंय. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही सगळी लढाई शिवसेनेच्या बाबतीत होती, आता राष्ट्रवादीच्या बाबतीत होताना दिसतेय. आज जवळपास 4.25 ते 6 असं आर्ग्युमेंट होणार आहे. नीरज किशन कौल अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करतायत आणि म्हणजे जोपर्यंत पक्षामध्ये कुठला डिस्प्यूट नसतो, वाद नसतो, तेव्हा नियुक्त्या कशा होत आहेत याची कुणी चर्चा करत नसतं. पण जेव्हा वाद होतो तेव्हा नियुक्त्यांच्या बद्दलचे प्रश्न जे आहेत ते कायदेशीरदृष्ट्या तुम्हाला खूप अडचणीचे ठरतात आणि त्याच दृष्टीने आपण बघतोय की शरद पवारांच्या बाबतीत हा आरोप केला जातोय की मनमानी पद्धतीनं, एकाधिकारशाही पद्धतीनं ते निर्णय घेत होते आणि एकच व्यक्ती अशा पद्धतीनं पक्ष जो आहे तो चालवू शकत नाही. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र ते घडताना दिसत होतं. खरंय प्रशांत, आणि घर चालवल्याप्रमाणे पवार पक्ष चालवत होते असा दावा अजित पवार गटाने केलेला आहे आणि पक्षाच्या अंतर्गत कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे असंही सांगण्यात आलं. अजित पवार गटाकडनं पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल करण्यात आलाय. शरद पवारांवरच पुन्हा एकदा बोट ठेवण्यात आलंय. पवारांच्या कथित एकाधिकारशाहीवर पुन्हा एकदा बोट ठेवण्यात आलंय. घर चालवतात तसा पवार पक्ष चालवत होते असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. गेल्या वेळी देखील अजित पवार गटाने हा युक्तिवाद केलेला होता की शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवत होते आणि आज पुन्हा एकदा तशा आशयाचाच आर्ग्युमेंट, युक्तिवाद पाहायला मिळतोय. सुनावणीचा दुसरा अंक सध्या सुरू आहे निवडणूक आयोगामध्ये आणि आता अजित पवार गटाचा पुन्हा एकदा युक्तिवाद, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवारांवरच हा ठपका ठेवण्यात आलेला आहे, हल्लाबोल करण्यात आलाय. पवारांच्या कथित एकाधिकारशाहीवर पुन्हा एकदा बोट दाखवण्यात आलंय. तर शिवसेनेच्या युक्तिवादाचा देखील सुनावणीच्या वेळी पुन्हा पुन्हा उल्लेख होतोय आणि त्यासोबतच इकडे शरद पवारांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा बोट ठेवण्यात आलंय. तर आणखी एक अपडेट आता सुनावणीमधली. राष्ट्रवादीच्या केसमध्ये वारंवार शिवसेनेच्या केसचा उल्लेख होतोय आणि त्यासोबतच सादिक अली केसचा देखील दाखला देण्यात येतोय. प्रशांत, एकीकडे शरद पवारांवर ठपका ठेवण्यात येतोय तर दुसरीकडे या दोन केसचा वारंवार उल्लेख आणि आता सादिक अली केसचा देखील उल्लेख झालाय तिकडे. प्रशांत,